कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टानं दोषी ठरवून 3 दिवस झालेले आहेत आणि त्यामुळे कारवाईबद्दल विचारल्यावर कोर्टाचं निकालपत्र आपल्यापर्यंत आलं नसल्याचं उत्तर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिलंय। त्यावरून राहुल गांधी आणि सुनील केदारांची पदं तात्काळ रद्द करणारं सरकार आता दिरंगाई का करतंय असा प्रश्न विरोधकांनी केलाय। पाहूया। घर बळकावल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टानं दोषी ठरवून 3 दिवस झालेत, मात्र अद्याप त्या निकालाची प्रत आपल्याकडे पोहोचली नसल्याचं उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले। कायद्यानुसार या निकालानंतर कोकाटेंचं मंत्रिपदच नाही तर आमदारकी सुद्धा जाऊ शकते, मात्र कारवाई होत नसल्यानं विरोधक सरकारला सवाल करतायत। विरोधकांच्या दाव्यानुसार मानहानी खटल्यात राहुल गांधी दोषी ठरल्यानंतर त्यांची खासदारकी 24 तासाच्या आत रद्द झाली होती। नागपुरातील काँग्रेस नेते सुनील केदार यांचीही आमदारकी निकालाच्या 24 तासांच्या आत गेली होती, मात्र कोकाटेंविरोधात निकाल येऊन 3 दिवस उलटल्यानंतरही कारवाई का नाही असा प्रश्न संजय राऊतांनी केलाय। विधानसभेच्या अध्यक्षांवर दबाव आहे, तर त्यांच्याकडून तुम्ही का अपेक्षा करताय? हे अध्यक्ष गेल्या 4 वर्षामध्ये पदोपदी खोटं बोललेलं आहे, त्यांनी खोटं वागलेलं आहे। माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना संजय राठोडचा राजीनामा घेतला ना, का घेतला हे देवेंद्रजी फडणवीस यांना माहिती आहे, कारण त्यांनी राजीनाम्याची मागणी केली। मग आता तेच तुमच्या मांडीवर बसलेले आहेत। नैतिकता ह्याला म्हणतात, ही नैतिकता आहे। आणि देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी पक्षनेते होते। मग आता कोर्टानं ज्यांना भ्रष्टाचारी ठरवलेलं आहे आणि शिक्षा ठोठावलेली आहे त्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस गप्प का? हा एक विषय आहे ना। लॉ एन्फोर्सिंग एजन्सी जी असते त्याची ती एक प्रत विधिमंडळाला पाठवून देते। अजूनही प्रत आलेली नाही, त्या संदर्भात अजूनही नोटिंग माझ्याकडे आलेलं नाहीये। मला कुठच्याही प्रकारची सर्टिफाईड कॉपी कोर्टाकडनं आलेली नाहीये। 13 ऑक्टोबर 2015चं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं त्यांनी नोटिफिकेशन वाचावं, त्यात दिलेल्या तरतुदी वाचावा। त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे 7 दिवसात चीफ सेक्रेटरीनी लॉ एन्फोर्सिंग एजन्सीकडनं विधिमंडळाला सर्टिफाईड कॉपीची प्रत देण्याची तरतूद आहे आणि त्यानंतर ती प्रत मिळाल्यानंतर 7 दिवसात विधिमंडळ या संदर्भातलं नोटिफिकेशन इश्यू करतं। जेव्हा माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप झाले तेव्हा सत्ताधाऱ्यांनी आरोपांऐवजी निकालानंतर कारवाईचा वायदा केलाय। मात्र या प्रकरणात आजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत कोर्टानंच 2 वर्षांची शिक्षा सुनावूनही कारवाई का नाही असा प्रश्न विरोधकांकडून होतोय। कसं आहे की महाराष्ट्राच्या अध्यक्षांना निकालपत्र मिळायला थोडासा उशीर होतो। त्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी। आम्ही त्यांना काही सांगायला नको। खरं तर तुम्ही राहुल गांधींना घरी पाठवलं, तुम्ही सुनील केदारला घरी पाठवलं, अनेक असे तुम्ही कारवाया केल्या आणि इथे मात्र आम्हाला निकालपत्रच मिळालं नाही। माझ्याकडे निकालपत्र आहे, मी आता त्यांना ते निकालपत्र नेऊन देणार। अहो त्या नार्वेकरांनी काय केले? काय तू काय न्यायालय आहेस का? तू काय जज आहेस का? तुम्हाला काही न्यायालयाची दरवाजा घटना मानता का नाही बाबासाहेबांची? त्यानुसार तुम्ही न्याय मागा ना। मग तुम्हाला कुणी अडवलंय का? तुम्ही कोण आहात? तू जेलमध्ये गेलेला माणूस, हा पत्राचाळीमध्ये बेलवर आलेला माणूस, हा आम्हाला ज्ञान शिकवतो? आश्चर्य यार लोकांचं। 30 वर्षापूर्वी दावा दाखल झालेला होता त्यावेळेचे दक्षिण राज्यमंत्री तुकाराम देवळे। आता 30 वर्षानंतर त्याची सत्यस्थितीमध्ये त्याची किती त्याची व्याप्ती आहे म्हणून तो कोर्टात लगेच जामीन मंजूर केला। म्हणून उच्च न्यायालयात जायची त्यांना परवानगी दिली, पण त्याला शेवटी विरोधकांचं काम आहे राजीनामा मागणं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।